नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत. जे 2013 सालापासून जे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक आहेत त्यांच्या शाळेवरील मुख्याध्यापकाकडनं प्रमाणपत्र मागवलेले आहे. वेतनासंदर्भात सर्व माहिती मागवलेली आहे. नेमकं काय प्रमाणपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, कोणती वाक्य आहेत, आपण ते पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या कायम विनाअनुदान तत्वावर ज्या शाळा चालू आहेत त्यांच्या तुकड्यांना मंजुरी मिळण्यासंदर्भात या ठिकाणी प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेले आहे. आकडेवारी आपण विभागावाईज पाहणार आहोत. शिक्षण संचालकांचं पत्र आहे ते पत्रच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बघा, कायम ज्या संस्थांना मूल्यांकनासाठी प्रस्ताव सादर करायचे आहेत त्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्या प्रस्तावामध्ये त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना मुदत या ठिकाणी दिलेली आहे. त्या संदर्भात शिक्षण संचालकाचं पत्र आपण पाहून घेणार आहोत. मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया. बघा, आपल्या समोर या ठिकाणी पत्र आहे. प्रमाणपत्र मागवलेले शाळेच्या मुख्याध्यापकाकडनं शाळेचा शालार्थ क्रमांकाचा शिक्का या ठिकाणी नोंदवण्यास सांगितलेला आहे. मुख्याध्यापक, शाळेचं नाव आणि त्यामध्ये काय म्हटले बघा, असे प्रमाणपत्र देतो की माझ्या शाळेमध्ये बालकांचा मोफत व सक्तीय शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 23 मध्ये केंद्र शासनाने 9/8/2017 च्या अधिसूचनेनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत 5वी व 6वी ते 8वी शिक्षक पदावर दिनांक 13/2/2013 नंतर माझ्या शाळेत नवनियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकास राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या निश्चित केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली असून माझ्या शाळेतील नवनियुक्त शिक्षक यांच्याकडून अर्हता दिनांक 30/3/2019 पर्यंत, म्हणजे मित्रांनो आता मार्च महिन्याच्या 30 तारखेपर्यंत टीईटी संपादित करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक म्हणून स्वीकारत आहे करिता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. करिता मार्च 2019 चे नियमित वेतन देयक स्वीकारण्यात यावे. म्हणजे मित्रांनो 30 मार्च पर्यंत वेतन या ठिकाणी स्वीकारण्यासाठी माहिती प्रमाणपत्र मागवलेलं आहे. यानंतर असं पुन्हा एकदा प्रमाणपत्र एप्रिल महिन्यामध्ये मुख्याध्यापकांना द्यावं लागणार आहे. टीईटी अनुत्तीर्ण आहेत का नाहीत या संदर्भात माहिती गोळा केली जाणार आहे आणि एप्रिल नंतर वेतन बंद होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या की या ठिकाणी संघटनेनी मागणी केली. शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब यांनी यांची मागणी मान्य केली. वेतन या ठिकाणी त्यांचा प्रश्न सुटलेला आहे वेतनासंदर्भात. मात्र या ठिकाणी खाली प्रशासनाच्या पातळीवर अशा पद्धतीची माहिती मागवली जाते. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांच्या दालनात दिनांक 6/3/2019 रोजी झालेल्या चर्चेनुसार मार्च 2019च्या नियमित वेतन देयकात उपरोक्त प्रमाणपत्र जोडण्यात यावे. हे प्रमाणपत्र त्यांनी मार्च महिन्याच्या वेतनासंदर्भात त्यासाठी जोडण्यासाठी सांगितलेलं आहे. यानंतर बघा पुढची बातमी, कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या तसेच विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांपैकी बघा इंग्रजी माध्यमात शाळा मूल्यांकन झालेल्या परंतु अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तुकड्या अनुदानास पात्र घोषित करण्यासंदर्भात मित्रांनो प्रस्ताव तुकड्या अनुदानाला पात्र करण्यासाठी प्रस्ताव या ठिकाणी माहिती दिलेत. आयुक्तांना संचालकांनी या ठिकाणी पत्र काढलेलं आहे. पुणे विभागामध्ये एका ठिकाणी बघा प्रस्ताव 8वी ते 10वी मूळ वर्ग प्रस्तावांचा विभागणी आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे. मुंबईमध्ये 52, नाशिकमध्ये 39, कोल्हापूरमध्ये 18, औरंगाबादमध्ये 23, लातूरमध्ये 24, अमरावतीमध्ये 35 आणि नागपूरमध्ये 30 एकूण 283 प्रस्तावांची संख्या आहे. आणि या 8वी ते 10वी मूळ वर्ग प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सोबत सादर करण्यात येत आहेत असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. गंगाधर म्हमन शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांचं पत्र आहे. त्यानंतर बघा मूल्यांकन संदर्भात महत्वाचं पत्र काढलेलं आहे. उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकनासंदर्भात 25 मार्चचे पत्र आहे. गंगाधर म्हमाने साहेब त्यांनी असं म्हटलेलं आहे की यापूर्वी बघा अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले नाहीत. म्हणजे सदरचे काही प्रस्ताव हे परिपूर्ण असल्याने त्या अनुदानासाठी पात्र ठरलेले नाहीत. सदर प्रस्ताव पात्र ठरविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. सदरची बाब विचारात घेता म्हणजे जे मित्रांनो या ठिकाणी बघा ज्या शाळा आहेत त्यांचं मूल्यांकन या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र काही अपूर्ण बाबी आहेत त्यांना या ठिकाणी पुन्हा संधी दिलेली आहे. जी कनिष्ठ महाविद्यालय आहेत त्यांना 30/4 पर्यंत प्रस्ताव त्रुटी दुरुस्त करून जिल्हा स्तरावरून संकलित करून विभागाचे एकत्रित प्रस्ताव 30/4 पर्यंत मागविण्यात यावेत याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने उच्च माध्यमिक शाळांची यापूर्वी मूल्यांकन झालेली त्रुटीपूर्तीचे प्रस्ताव त्रुटीपूर्तता करून जिल्ह्याने एकत्रित प्रस्ताव या कार्यालयाकडे 30/4/2019 पर्यंत कार्यालयात आपल्या स्पष्ट शिफारशी सादर करावेत. या पद्धतीने सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी सुद्धा या ठिकाणी सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती वाटली शिक्षण क्षेत्राच्या संबंधित म्हणून यावरती व्हिडिओ बनवून अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.